राज्यातील सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्रांशी संबंधित अडचणी आणि तक्रारींवर तोडगा काढला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. विधानसभेत 75,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी. आतापर्यंत 40,000 कोटी रुपयांचं पॅकेज पूरग्रस्तांना दिल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती. महसूल विभागाशी संबंधित नायब तहसीलदार ते मंत्री स्तरावरच्या अपिलांना 90 दिवसांच्या आत निकाली काढलं जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत न मिळाल्याचा आरोप मुख्यमंत्री कार्यालयानं फेटाळला. गेल्या 3 महिन्यात 61 कोटींपेक्षा अधिक मदत केल्याचं केलं स्पष्ट. दीपम निकालाप्रकरणी न्यायाधीशांविरोधातल्या महाभियोग प्रस्तावाचं उद्धव ठाकरे यांनी केलं समर्थन. हा हिंदूंचा अपमान असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांचं प्रत्युत्तर. मुंबईकरांसाठी सुधारित भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. 10 लाख मुंबईकरांना दिलासा. मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी ही स्वतंत्र नियमावली करणार. राज्यसभेत जे.पी. नड्डा यांनी वंदे मातरमवरच्या चर्चेचा केला समारोप. देशाची संस्कृती एकत्र जोडण्याची संधी या 150व्या वर्षानिमित्त मिळाल्याचं प्रतिपादन. इंडिगोनं प्रवाशांसाठी 10,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची केली घोषणा. वाउचर स्वरूपात ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई. आणि चंदीगडमधल्या मुल्लानपूर इथल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्षेत्ररक्षणाचा निर्णय.